आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। राधाकृष्ण पाणी योजनेविरोधातील जुने दानवाडचे बेमुदत साखळी उपोषण स्थगित। तहसीलदारांच्या आश्वासनानंतर आंदोलनाला तात्पुरती स्थगिती। उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय। इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रस्तावित जुने दानवाड राधाकृष्ण पाणी योजनेला तीव्र विरोध दर्शवत ही योजना कायदेशीररित्या व कायमस्वरूपी रद्द करावी या प्रमुख मागणीसाठी शिरोळ तालुक्यातील जुने दानवाड येथे सुरू करण्यात आलेले बेमुदत साखळी उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले। राधाकृष्ण संगमभूमी जल आक्रोश समितीच्या वतीने 9 ऑगस्टपासून तलाठी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू होते। आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी दरम्यान सायंकाळी 4च्या सुमारास शिरोळचे तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलक व ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली। यावेळी आंदोलकांनी प्रस्तावित पाणी योजनेमुळे दानवाड परिसरातील पाणी प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता असल्याचे सांगत योजना रद्द करण्याची ठाम भूमिका मांडली। स्थानिकांच्या हक्काच्या पाण्यावर अन्याय नको अशा परिस्थितीत स्थानिकांच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्यावर परिणाम करणारी योजना राबवणे हा स्थानिकांच्या हक्कावर अन्याय असल्याचे त्यांनी सांगितले। इचलकरंजी शहरासाठी शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी येथील कृष्णा नदीवरील मूळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे। या योजनेतील मोठ्या प्रमाणातील पाणीगळती रोखणे तसेच पंचगंगा नदीचे प्रदूषण कमी करून पाण्याचे शुद्धीकरण करणे या उपाययोजनांवर प्रशासनाने भर द्यावा। तहसीलदारांचे आश्वासन आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी आंदोलकांच्या मागण्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाच्या निदर्शनास लेखी स्वरूपात आणून देण्याचे आश्वासन दिले। शासन स्तरावर या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्यात येईल तसेच उन्हाळ्यातील पाण्याची समस्या कमी करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याबाबत प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले। तहसीलदारांच्या आश्वासनानंतर आंदोलक व ग्रामस्थांनी आपापसात चर्चा केली। या चर्चेनंतर प्रस्तावित योजनेविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला। त्यानंतर बेमुदत साखळी उपोषणाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली। मात्र शासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यास आंदोलन पुन्हा तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थ व आंदोलकांनी दिला आहे। ग्रामस्थांचा मोठा सहभाग। यावेळी लोकनियुक्त सरपंच सी.डी. पाटील, माजी सरपंच संजय धनगर, ॲडव्होकेट राहुलराज कांबळे, माजी सरपंच सुकुमार पाटील, सज्जन सिंग राजपूत, कुमार राजपूत सर, प्रल्हाद साळुंके, शिवाजी साळुंके, बंडू अंबुपे, पोलीस पाटील स्वाती कुन्नोरे, डॉक्टर अनिशा नदाब, तलाठी संपदा कारंडे, डॉक्टर अनिशा धादवड यांच्यासह बहुसंख्य प्रतिष्ठित शेतकरी, पशुपालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान उपोषण स्थगित झाले असले तरी राधाकृष्ण पाणी योजनेविरोधातील ग्रामस्थांचा लढा संपलेला नसून आता न्यायालयीन मार्गाने हा प्रश्न लावून धरण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे।